लग्नाच्या पंक्तीत मटणावर ताव मारणारे वऱ्हाडी कमी नाहीयेत। पुणे जिल्ह्यातल्या इंदापुरात एका वऱ्हाडाला लग्नाच्या पंक्तीतलं मटण खाणं खूप महागात पडलंय। मटण खाताना हाडूकच वऱ्हाडाच्या गळ्यात अडकलंय। मटण खाण्याच्या नादात वऱ्हाडी थेट मरणाच्या दारात पोहोचला होता। पहा एका लग्नातील वऱ्हाड्याची गोष्ट। लग्नाच्या पंक्तीत मटण खाणं पडलं महागात। मटण खाताना हाडूक अडकलं गळ्यात। वऱ्हाड्याचं ऑपरेशन करून काढलं हाड। लग्नाचा सीझन सुरू आहे। लग्नातल्या मटणावर वऱ्हाडी ताव मारताना दिसतात, पण लग्नातल्या पंक्तीत मटणावर ताव मारणं एका वऱ्हाड्याला भलतंच महागात पडलंय। पंक्तीत जेवताना मटणाचं हाड घशात अडकल्यानं एका वऱ्हाड्याला चक्क हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं। त्याचं झालं असं की वऱ्हाडी इंदापुरातल्या एका लग्न समारंभाला गेला होता। लग्नानंतर तो पंक्तीत जेवायला बसला। शिजवलेल्या मांसाचा तुकडा समजून वऱ्हाडीनं चक्क हाडूकच गिळलं, पण गिळलेलं हाड गळ्यात अडकलं। लग्नामध्ये मटणाचं जेवण मित्रांसोबत करत होता आणि त्यांनी एक मटणाचं पीस खाल्ला आणि गप्पा मारताना असं विचलित झाल्यामुळे अचानक तो मटणाचा अख्खा पीस हा त्याच्या घशात नकळत गेल्यानंतर त्याला तो मटणाचा पीस हाडासोबत गिळण्यामुळे अचानक त्याला तीव्र वेदना झाल्या। शेवटी वऱ्हाड्याला मांडवातून थेट पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। जवळपास 5.25 सेंटीमीटरचं हाड अन्ननलिकेत अडकून बसलं होतं। डॉक्टरांसमोर ओपन सर्जरी आणि इंडोस्कोपी असे 2 पर्याय होते। डॉक्टरांनी शेवटी इंडोस्कोपी करून हाड काढलं। मांसाहारी जेवण करताना थोडी खबरदारी घेण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिलाय। हे आपल्या संस्कृतीमध्ये एक भाग आहे, पण कोणताही अन्नपदार्थ खाताना किंवा जेवण करताना आत्ताच्या सध्याच्या पिढीमध्ये मोबाईलवरती बघणे किंवा टीव्ही बघत जेवण करणे किंवा इन जनरल गप्पा मारताना आपण विचलित होऊन जेवण करतो। अशा वेळेस अचानक असे जे अन्नाचे कडक भाग आहेत, जसं मटणाचं हाड म्हणा किंवा काही कडक पदार्थ असतात, ते अचानक जाऊन घशामध्ये किंवा अन्ननलिकामध्ये अडकू शकतात। मटणाचं जेवण मिळतंय म्हणून हुरळून जाऊ नका। इंदापूरचा वऱ्हाडी मटण खाण्याच्या नादात मरणाच्या दारात पोहोचला होता। त्यामुळे पुढच्या वेळी मटण खाताना थोडं बेतानच खाणार। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।